पटकन नजर महत्त्वाच्या बातमीवर। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्म बाहेर होर्डिंग्स लागलेले आहेत। सध्या चर्चेचा विषय ठरतायत हे होर्डिंग्स। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा यावर उल्लेख करण्यात येतोय। होर्डिंगवर पक्षाच्या चिन्हासह अजित पवार यांचा फोटो मात्र गायब झालेला आहे। आज भुजबळ नाशिक आणि आपला बालेकिल्ला असलेल्या येवल्यात येत आहेत। येवल्यामध्ये पदाधिकारी आणि ओबीसी समर्थकांसोबत बैठक घेतील, चर्चा करतील। भुजबळांच्या या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजरा आता लागलेल्या आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी विकास काजळे यांच्याकडे। विकास, नाशिकमध्ये साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत, समस्त भुजबळ समर्थक अशा आशयाचा हा एक फलक लागलेला आहे, एक बोर्ड लागलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे दादांचा फोटो याच्यावरून गायब झालेला आहे ना, राष्ट्रवादीचा पक्षचिन्ह याच्यावर दिसतंय। भुजबळांच्या मनात नेमका काय चाललंय? नक्कीच लागवड जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनाचे आहे ते अर्धवट सोडून छगन भुजबळ हे नाशिकामध्ये परतलेले आहेत। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज झालेले आहेत पाहायला मिळाले। आणि भुजबळ फार्म या ठिकाणी जर बघितलं तर साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत या आशयाचे बॅनर लागले आहेत। अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते भुजबळ फार्मवरती येऊ लागलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जहा नाही चैना वहा नाही रहना अशा आशयाचं भुजबळांचं ट्विट असल्यामुळे जे काही संभ्रम निर्माण झाला की भुजबळ राष्ट्रवादी सोडतात की काय। त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते भुजबळ फार्मवरती आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। त्यात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे जे नेते जे आहेत त्या अजित पवार यांचा देखील फोटो आणि चिन्ह या बॅनरवरून गायब आहे। आणि आता आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी काय भूमिका असू शकते भुजबळ साहेबांची। आपल्या देशाचे ओबीसी नेते आदरणीय भुजबळ साहेब यांना पूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य ओबीसी नेते कार्यकर्ते जनतेची एक मनामध्ये भावना होती भुजबळ साहेबांना मंत्री केलं पाहिजे। या निमित्ताने आम्ही वरिष्ठांना विनंती करतो, आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्रिपद लवकरात लवकर कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करा। कारण ही नुसती भुजबळ साहेबांना ही गरज नाही, ही महाराष्ट्रातील सर्व ओबीसी सर्वसामान्य जनतेच्या मनातली इच्छा आहे। एकंदरीत जर बघितलं तर आज याच ठिकाणी छगनराव भुजबळ हे त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधून भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यानंतर ते येवला या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहेत। त्यामुळे छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी सोडणार का? साधारणतः छगन भुजबळ किती वाजता नाशिकमध्ये येतील याचा काही अंदाज येतोय का? छगन भुजबळ साधारणतः किती वाजता पोहोचतील नाशिकमध्ये, किती वाजता पत्रकार परिषद सुरू होईल याविषयी माहिती? साधारण 10 वाजताचा जो टायमिंग भुजबळ फार्म या ठिकाणी देण्यात आलेला होता। भुजबळ साहेब जे आहेत ते 10 ते 11च्या दरम्यान भुजबळ फार्म या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणाहून ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समोर येत आहे। आणि त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी जे काही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं।